नमस्कार. मृत्युगंध. लेखक बा स कुलकर्णी. अभिवाचन अनुराधा कर्वे. नवरा गेलाय फिरतीवर दुसऱ्या शहरात. घरात मी एकटीच. आता एकटीसाठी काय जेवायला करायचं? साधी खिचडी टाकावी म्हणून मी डाळ तांदूळ धुवून पातेलं गॅसवर ठेवून फोडणी केली. तितक्यात डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग. 5 वेळा इतक्या घाईघाईनं म्हणजे मनूच ती. तिला धीर म्हणून धरवत नाही. धावत जाऊन मी दार उघडलं. मावशी, बघ ग कसं काय जमलंय मला ते. दार उघडल्या उघडल्या तिनं काढलेलं गुलाबाच्या फुलाचं सुरेख चित्र मनूनं माझ्या डोळ्यासमोर नाचवलं. अरे वा, गुलाब, किती सुंदर आहे हे चित्र. मनू, हे तर तुझंच पोर्ट्रेट म्हणूनही चालून जाईल बरं. या चित्रातल्या गुलाबासारखीच तू दिसतेस बबडे. नेहमी हसणारी, नाचणारी, आनंदी. खरंच मावशी. मनूचे मोठे मोठे डोळे आनंदाने भरून गेले. मला घट्ट मिठी मारून माझी पापीही घेतली तिनं. भारी लाघवी आमची मनू. चल, मी तुला खाऊ देते. मग आपण आजच्या पेपरातलं सुडोकू सोडवूयात काय. मनू खुश झाली. मनूला खाऊ देण्याकरता मी वळले आणि माझ्या नाकाला जाणवलेल्या वासानं एकदम घाबरलेच. मनू म्हणजे आमच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबातली लेक, मनकर्णिका. 12 वर्षांची मनू म्हणजे उत्साहाचा अखंड झरा. माझी आनंदाची ठेव, माझी मानसकन्याच जणू. आम्हाला मुलबाळ नाही, त्यामुळे लहान मुलीचे लाड करण्याची माझी आवड सगळी उर्मी तिच्या हक्काची. मनू देखील अगदी लहानपणापासून तिच्या घरी कमी आणि माझ्या घरी जास्त असायची. अरेच्छा, पण मी कोण ते सांगितलंच नाही ना तुम्हाला. नक्की काय सांगावं? माणसाची ओळख म्हणजे काय असतं नक्की? नाव, शिक्षण, पत्ता, ते तर प्रत्येकाकडे असतंच की. पण तरीही प्रत्येक व्यक्तीमध्ये एखादं तरी वैशिष्ट्य, वेगळेपण असतं की नाही, जे इतरांकडे नाहीत. असे विचार म्हणा, एखादी आगळी कला म्हणा, एखादं भव्य ध्येय म्हणा. माझ्याकडेही असं काहीतरी खास आहे. हे जे काही खास आहे ते आयुष्यभर मनात ठेवून वावरली आहे मी. पण आज घटनाच अशी घडली आहे की कुणाला तरी सांगावंसं वाटतंय, म्हणून मी लिहून काढते सगळी कहाणी. अर्थात या कहाणीतले संदर्भ आणि नावं मात्र मी बदलली आहेत. घटनेतील कोणीही असामान्य नाही. तुमच्या आजूबाजूला वावरणाऱ्या तुमच्यासारख्याच व्यक्ती आहेत. हे मी तुम्हाला सांगितलं नसतं तर तुमच्या लक्षातही कधी आलं नसतं, इतकं सामान्य आयुष्य जगणाऱ्या. तर मी वनिता काळे, एक साधीसुधी मध्यमवर्गीय स्त्री. साध्याच घरातली, साधी स्वप्न, साध्या अपेक्षा असलेली मुलगी. कोकणातल्या एका साध्या खेड्यातल्या एकत्र कुटुंबातली. लग्न झालं तेही एका साध्या माणसाशी. नवऱ्याची सरकारी नोकरी आणि त्या नोकरीतल्या त्याच्या साध्या आकांक्षा. सोप्या वाटेवरून जाणाऱ्या इतर असंख्य लोकांप्रमाणेच माझा नवराही. माझी त्याबद्दल काहीच तक्रार नाही. कोणत्याही सामान्य गोष्टीबद्दल मला काही म्हणजे काहीच आक्षेप नाही आहे. उलट सामान्य लोकांचा हेवा वाटतो मला. हे सामान्यत्व माझ्या वाट्याला का नाही आलं असं वाटून कधीकधी त्रास होतो. माझ्या आयुष्यात उलथापालथ करणारा तो दिवस अजूनही तसाच्या तसा मला आठवतो. जेमतेम 11-12 वर्षांची असेन मी. घरी मोठा गोतावळा. आजी आजोबा, आई वडील, 2 काका, 2 काकू, आम्ही सगळी सख्खी चुलत मिळून 10 भावंडं. घरची शेती, गाई गुरं, गडी माणसं. लहानपण खूप मजेचं होतं. काही कटकटी विवंचना नव्हत्या. श्रीमंती नव्हती, पण काही कमीही नव्हतं. आनंदात होते मी. आणि मग एक दिवस, मे महिन्याचे दिवस होते. भर दुपारची वेळ. आजोबा नेहमीच सगळ्यांच्या आधी एकटे जेवायचे आणि मग पडवीत त्यांच्या आराम खुर्चीत जाऊन बसायचे. मग आम्ही भावंडं जेवून त्यांच्याभोवती कोंडाळं करून बसायचो. गप्पा, हसणं, खिदळणं, चिडवाचिडवीला ऊत यायचा.
क्वचित मारामारी आणि रडारडीही होत असे. पण ते तेवढ्यापुरतंच. आजोबा चटदिशी आमची भांडणं सोडवून द्यायचे. आमचे आजोबा आम्हा सगळ्यांचेच भारी लाडके. त्यांचीही आमच्यावर अत्यंत माया. त्यांना आमच्या वाचून आणि आम्हाला त्यांच्या वाचून करमायचंच नाही. माझी आणि आजोबांची तर खास दोस्ती. लहानपणी मी बरीच आजारी होते म्हणे. त्यावेळी आजोबांनी मला खूप सांभाळलं होतं. रात्र रात्र माझ्या उशाशी जागून माझी काळजी घेतली होती. त्यामुळे इतर नातवंडांपेक्षा त्यांची माझ्यावर काकणभर जास्तच माया होती. तर त्या दिवशीही नेहमीच्या शिरस्त्यानुसार दुपारी आम्हा मुलांची जेवणं झाल्यावर मी पडवीत आजोबांच्या शेजारी जाऊन बसले. मला त्या दिवशी थोडं बरं नव्हतं म्हणून जेमतेम 4 घास खाऊन मी सगळ्यांच्या आधी उठले होते. पडवीत आजोबा नेहमीप्रमाणे आरामखुर्चीवर डुलत डुलत सुपारी कातरत होते. आज लवकर जेवून आलीस वनिता, बरं नाही आहे का? आजोबा मायानं म्हणाले. हो, म्हणून फार जेवण गेलं नाही. बरं बरं. आजोबा डोळे मिटून तंद्रीत गेले होते. आजोबांच्या खुर्ची शेजारी जमिनीवर बसत असताना मला पहिल्यांदा तो गंध जाणवला. ती जाणीवच काही वेगळी होती. अत्यंत वेगळाच गंध होता तो. खरं तर मी त्याला सुगंधच म्हटलं असतं. पण त्या वासात एक कारुण्य होतं. कारुण्य म्हणण्यापेक्षाही त्यात एक हताश अपरिहार्यता होती. काहीतरी खूप आवडीचं गमावल्यावर येणारी. आजोबा, आजोबा, हा कसला सुगंध? मी काहीशा चमत्कारिक आवाजात बोलले असणार. कारण आजोबा एकदम दचकून जागे झाले. आ? काय ग? काय झालं? आजोबा, इथे काहीतरी वेगळाच सुवास येतोय. आधी मी कधीच असा सुवास अनुभवला नाही आहे. सुवास? छे ग, मला नाही येत तो. हां, आतून गरमागरम भाताचा वास मात्र येतोय. आजोबा मिश्किलपणे हे म्हणता म्हणताच अचानक थबकले. माझ्याकडे दृष्टी वळवून त्यांनी मला जवळ बोलावलं. नक्की सांग, कसलाय तो सुवास? त्यांनी माझ्याकडे रोखून पाहिलं. आजोबा, कसा आहे ते कसं सांगू? तो सुगंधही आहे आणि त्याचबरोबर दुर्गंधही आहे. म्हणजे छान वास घेतल्यावर आपल्याला कसा आनंद होतो ना, तसं नाही आहे. या सुगंधाचा श्वास खोलवर जात असताना आतून काहीतरी दुःख टोचत जातं. मी हे म्हटलं आणि आजोबा थिजलेच. माझ्याकडे ते नुसतेच बघत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव माझ्या डोळ्यांपुढे झरझर बदलत गेले. आधी काहीच न कळल्यासारखे बघत होते आजोबा. अचानक सत्य जाणवल्यासारखा एक तरंग त्यांच्या चेहऱ्यावर पसरत गेला. त्यांचा चेहरा विदीर्ण होत गेला, अतीव करुणेनी. मग पुन्हा काहीशा शाश्वत सत्याची जाणीव त्यांच्या शरीरात झिरपत गेली आणि मग चेहऱ्यावर उरला फक्त निग्रह. मी ते भाव कसे कोण जाणे, पण अगदी पुस्तक वाचावं तसे वाचू शकत होते. आजूबाजूच्या अवकाशात केवळ एक स्तब्धता होती. मी आणि आजोबा जणू काही एका अनामिक कोशात होतो. त्यात इतरांना प्रवेश नव्हता. ते केवळ आम्हा दोघातलं गुपित होतं, एक करुण गुपित. किती वेळ गेला ते कळलंच नाही. पण पहिल्यांदा सावरले ते आजोबाच. वनिता बेटा, तू काही आता लहान नाहीस. मला तुला काही सांगायचं आहे. नीट लक्ष देऊन ऐक बेटा. सगळ्यांच्याच आयुष्यात सुखदुःख कमी अधिक प्रमाणात असतातच. प्रत्येकाच्या आयुष्याचा पट वेगवेगळ्या अनुभवांनी भरलेला असतो. कोणते अनुभव कोणाच्या वाट्याला येतील हे त्या जगन्यंत्याच्याच हातात असतं. कधीकधी एखाद्याच्या फाटक्या झोळीतही औचितपणे एखादं रत्न टाकतो तो. आणि मग
ते पेलायची ताकद नसली तरी आपल्याला आयुष्यभर त्या मौल्यवान वस्तूची राखण करावीच लागते. अगदी तिचं मूल्य आणि त्यामागचा कार्यकारणभाव समजला नाही तरीही. एकच लक्षात ठेव बेटा, तुला एक वेगळी शक्ती प्राप्त आहे. ती काय आहे हे तुला हळूहळू कळेलच. आणि एक सांगतो, तसं पाहिलं तर या शक्तीमुळे आपला फायदा काही नाही आणि आपलं नुकसानही काही नाही. ती केवळ आहे. ती का आहे यावर मी खूप विचार केला. कदाचित पुढे कधीतरी कोणत्या तरी भविष्यात मानवी पिढीला ती अतिशय उपयोगी पडणार असेल, म्हणून ती पुढच्या पिढ्यांकडे संक्रमित होत आहे. आपण केवळ त्या साखळीतले दुवे बरं. बस कधीतरी मानसिक त्रास होतोही, पण सरावशील तू याला बेटा. घाबरू नको. इतरही कित्येक जण असे असतील जगाच्या पाठीवर, अशीच वेगवेगळ्या ओझ्यांची गाठोडी बाळगणारे. ते आपल्याला कधीच कळणार नाही. तू ही तुझ्याकडची ही शक्ती कुणाला कळू देऊ नकोस. अगदी कुणालाही नाही. केवळ तुझ्यापाशीच राहील हे गुपित. आणि हे व्रत तुला आयुष्यभर सांभाळावं लागेल. या जबाबदारीत कोणीही वाटेकरी नाही. तिचे परिणामही तुलाच सांभाळावे लागतील. स्वतःला खंबीर बनवावंच लागेल तुला. माझे आशीर्वाद आहेत बेटा तुला. बोलता बोलता आजोबा भावूक झाले. माझ्या डोक्यावरून हात फिरवून त्यांनी मला पोटाशी धरलं. वर्षभरानंतर घरात मुंज निघाली. लगबग सुरू झाली. घराची रंगरंगोटी, कपडे लत्ते, आमंत्रणं यात घर बुडून गेलं. दुसऱ्या दिवशी मुंज. आदल्या दिवशी सकाळी मला नेहमीपेक्षा बरीच लवकर जाग आली. बाकी सगळी भावंडं आजूबाजूला झोपलेली. घर काळोखात बुडालेलं. फक्त स्वयंपाकघरात खुडबुड जाणवली. आजी देखील नेहमीपेक्षाही जास्त लवकर उठून आटपत होती बहुतेक. डोळे चोळत मी स्वयंपाकघरात गेले आणि तोच गंध पुन्हा आला. अगदी अंगावरच आला. थपकून मी दारातच उभी राहिले. हा गंध इतर कोणताही असू शकत नव्हता. काय ग, काय झालं? लवकर उठलीस होय? जा पटकीने दात घासून ये आणि माझ्या मदतीला ये, आजी म्हणाली. आजी, हा वास कसला ग? मी सावधतेने विचारलं. कसला वास? काल रात्री उशिरापर्यंत जागून तुझी आईन काकू शंकरपाळ्या करत होत्या ना, तो वास भरून राहिलाय. मी यावर काहीच बोलले नाही, पण मला माहीत होतं की तो वास शंकरपाळ्यांचा नव्हता. आता काय येतोय हा वास? काय अर्थ त्याचा? आणि मलाच कसा येतोय? मी काय करू? मी काय करणं अपेक्षित आहे? डोक्यात नुसती विचारांची भिरभिर होत राहिली. आणि होतच राहिली. त्याला ना काही उपाय, ना कोणाकडे मन मोकळं करण्याची मुभा. पण नंतरच्या 3-4 दिवसांच्या अखंड गडबडीत मनातलं वादळ बाजूला पडलं. ते एका सकाळपर्यंत. मे महिन्यातल्या दुपारी पडवीत पहिल्यांदाच जेव्हा तो गंध जाणवला होता, त्यावेळी आजोबा काय सांगत होते ते मला कळतही होतं आणि नव्हतंही. शब्द समजत होते, पण अर्थ नाही. आजोबांनी जे सांगितलं त्यामुळे मी गंभीर झाले होते, पण तेवढंच. बाकी आयुष्यात काही फरक पडला नव्हता. उलट आपण कोणीतरी आहोत, इतरांपेक्षा वेगळे आहोत आणि बाकीच्यांना हे माहीतच नाही आहे हे वाटून जरा तोराच दाखवत फिरत होते. कधीतरी आजोबा याबद्दल अजून काहीतरी सांगतीलच, तेव्हा बघू असा विचार करून मी तो प्रसंग मनावेगळा केला होता. पण त्या दिवसानंतर मोजून 10 दिवसात अचानक आजोबा वारले. आजारी नाही, काही नाही.
नेहमीप्रमाणे दुपारी आरामखुर्चीत डुलक्या घेत होते ते पुन्हा उठलेच नाहीत. माझ्या सकट सगळं घर हादरलं आणि मग हळूहळू सावरलंही. या दुःखात त्या गंधाबद्दल तर मी पार विसरून गेले होते. ती सकाळ पुन्हा एक वार माझ्यातल्या वेगळेपणाची जाणीव ठळक करून देणारी ठरली. एक विदारक सत्य अधोरेखित झालं. मुंज होऊन 2 आठवडे उलटले असतील नसतील. मुंजीत उत्साहात वावरलेली माझी आजी त्या दिवशी सकाळी अंथरुणातून जागी झालीच नाही. मुलाबाळांच्या, नातवंडांच्या अशा भरलेल्या संसारातून ती अगदी अलगद उठून गेली, कोणाला अजिबात कल्पनाही न देता. इतर कोणालाही नाही, केवळ मला पूर्वकल्पना देऊन. नंतर नंतर असं हेलपाटून टाकणारे अनेक प्रसंग आले. शाळेतल्या माझ्या लाडक्या बाई रस्त्यातून येताना पाय मुरगळून खाली पडल्या आणि त्यांच्या डोक्याला मार बसला. त्यांना बघायला त्यांच्या घरी गेले असताना तो तिथे होता. बाई दुखण्यातून कधी बऱ्या झाल्याच नाहीत. 2 आठवड्यातच वारल्या. आमचा भिवा गडी आम्हा सगळ्या भावंडांना अंगाखांद्यावर खेळवलेला. तो कसलासा आजार होऊन गेला. त्याच्या त्या शेवटच्या दिवसात त्याच्या अवतीभोवती मला ती जाणीव झालीच होती. असे अनेक प्रसंग, वेगवेगळ्या वेळा, जागा वेगळ्या, कारणं वेगळी, व्यक्ती वेगळ्या. चिरंतन होत्या केवळ 2च गोष्टी, एक मी आणि एक तो निर्णायक शाश्वत मृत्युगंध. मनूला खाऊ देण्याकरता मी वळले आणि माझ्या नाकाला जाणवलेल्या वासानं एकदम घाबरलेच. त्याच वेळी मनूही ओरडली, मावशी, हा कसला ग वास? अगं बाई, माझी फोडणी जळली वाटतं. घाबरून मी स्वयंपाकघराकडे धावले. पाठोपाठ मनूही स्वयंपाकघरात हजर झाली. नाही मावशी, हा जळलेल्या फोडणीचा वास नाही आहे. काहीतरी छानसा वास आहे, पण त्याचबरोबर ना तो वाईटही आहे. इतका छान वास असूनही आतून रडावंसं वाटतंय ग. तुला नाही येते का तो वास? पण मला फक्त जळलेल्या फोडणीचाच वास येत राहिला.